अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। भरवस्तीत व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला, रोकड लुटण्याचा प्रयत्न फसला। भद्रावती शहरात गौतम फॅशन मॉलचे संचालक संतोष जीवनचंद गोलेचा यांच्यावर सोमवारी दिनांक 25 रात्री अज्ञात 2 चोरट्यांनी जीवघेणा हल्ला करून रोकड लुटण्याचा प्रयत्न केला। डॉक्टर आंबेडकर पुतळा परिसरातून घरी जात असताना दुचाकीला मागून ओढून त्यांना खाली पाडण्यात आले व धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला। हल्लेखोरांनी रोकड असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला, मात्र आरडाओरडामुळे नागरिक जमा झाल्याने त्यांचा प्रयत्न फसला। मात्र आरोपींनी सुमारे 35,000 रुपयांची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून पलायन केले। या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। संतोष गोलेचा, गौतम फैशन मॉल का संचालक, कल रात को 10 बजे करीबन दुकान बंद करके घर की तरफ आ रहा था। जैसे घर की तरफ आ रहा, घर के पास ही रास्ते में 2 अज्ञात लोग जो बाइक पे सवार थे, रुके थे, उन्होंने मुझ पे हमला किया, चाकू से वार किया और बैग छीनने की कोशिश की। बैग उनको मिली नहीं, गले की चेन छीन के ले गए। गोलेचा मॉलचे संचालक संतोष गोलेचा यांच्यावर सायंकाळी म्हणजे रात्री 10च्या सुमारास प्राणघातक हल्ला झालाय। त्यांच्या कानावर चाकूने घाव करण्यात आला आणि 4 टाके बसले। त्यांचा ज्यांनी हा प्रकार केला हा लुटमारीचा प्रकार आहे आणि त्यांना या हल्ल्यातून त्यांचा जीवसुद्धा गेला असता। त्यांच्या गळ्यातील चेन चोरट्यांनी किंवा हमलावरांनी हिसकून नेली आणि बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला आणि सुदैवाने त्यांचा जीव वाचला। परंतु आज हा प्रश्नचिन्ह आहे या भद्रावती शहराच्या सुरक्षितेवर। या भद्रावती शहरामध्ये एक प्रतिष्ठित व्यापारी सुरक्षित नाही तर सामान्य भद्रावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक, प्रतिष्ठित व्यापारी गौतम फॅशनचे संचालक संतोषजी गोलेचा याच्यावरती जो प्राणघातक हल्ला लुटमार करणाऱ्या चोरांनी या ठिकाणी केलेला आहे। मी सर्वप्रथम या घटनेचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की भद्रावती शहरामध्ये अशा पद्धतीचे अनेक प्रकार या ठिकाणी घडत आहेत। आज भद्रावती शहरामध्ये एका व्यापाऱ्यावरती अशा पद्धतीचा हमला या ठिकाणी झाला। भविष्यामध्ये सुद्धा व्यापाऱ्यावरती अशा पद्धतीचे हमले होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून संपूर्ण भद्रावती शहरातील नागरिक हे असुरक्षित आहेत। आणि आज चंद्रपूर जिल्ह्याचे सन्माननीय कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष आपला SP हे या ठिकाणी रुजू झालेले आहेत। मी त्यांना सुद्धा विनंती करतो की भद्रावती शहरामध्ये विशेषतः या भद्रावती शहरामध्ये अनेक औद्योगिक नगरी म्हणून या भद्रावती शहराला पाहिल्या जात आहे। यामध्ये भद्रावती शहरात अनेक उद्योग या ठिकाणी आलेले आहेत। त्या माध्यमातून अनेक परराज्यातून या ठिकाणी नागरिक या ठिकाणी येतात आणि म्हणून या ठिकाणी सुरक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने असणं आवश्यक आहे। तसेच भद्रावती नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना सुद्धा विनंती करतो की भद्रावती शहरातील जे कॅमेरे आहेत ते अद्ययावत करावेत, जेणेकरून जे काही प्रकार या ठिकाणी होतील ते प्रकार पोलीस प्रशासनाला तात्काळ या ठिकाणी शोधता यावेत। आणि म्हणून प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी सुद्धा या पद्धतीने समस्त व्यापारी संघटना भद्रावतीचा सचिव म्हणून आज आपल्या समोर बोलत आहोत। काल 25/6/2026 ला भद्रावती शहरामध्ये एक अत्यंत वाईट घटना घडलेली आहे। गौतम फॅशन मॉलचे मालक श्री संतोष भाऊ गोलेचा यांच्यावर दुकानातून घरी जात असताना जीवघेणा हल्ला झालेला आहे। त्यांच्यावर चाकूने वार करून नेमके ते त्यांच्या घराजवळ पोहोचत असतानाच त्यांच्यावर चाकूने वार करून त्यांच्याजवळची पैशाची बॅग हिसकवण्याचा प्रयत्न झालेला आहे। या घटनेवरून असं लक्षात येते की भद्रावती शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे तो ऐरणीवर आलेला आहे। कायदा आणि सुव्यवस्था या शहरामध्ये टिकून राहिलेली नाही। एका सर्वसामान्य व्यापाऱ्यावर जर असा चाकूचा हल्ला होत असेल तर या सर्व भद्रावतीतील जनतेची आणि व्यापाऱ्यांची सुरक्षेची जबाबदारी ज्या पोलीस प्रशासनावर आहे त्या पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारांवर धाक उरलेला नाही आहे। या